नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला डब्याला देता येण्यासारखी अशी सुक्की भरली भेंडीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी मसाला भाजण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे भाजत आले की त्याच्यात सुकं खोबरं घ्यायचं आहे. आता ह्याच्यात एक मोठा चमचा सफेद तीळ, एक मोठा चमचा धने आणि एक मोठा चमचा बडीशेप हे भाजून घ्यायचं आहे. सगळं खरपूस भाजले. आता हे एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवूया. हे बघा, इथं मी भेंडी कापून दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, पुढचं थोडंसं, मागचं थोडंसं आणि मधून असे हे करायचे. आणि हे बघा, थोडीशी चीर द्यायची म्हणजे ह्याच्यात मसाला भरता येतो. हे बघा, ह्याच्यात मसाला भरता येतो म्हणून अशी चीर द्यायची आहे. हे बघा, मसाला थंड झालेला आहे. हे मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आता थोडंसं आलं आणि लसूण घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. हे बघा, हे असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. या मसाल्यात ना हे बघा, हे लाल तिखट घेतलेलं आहे, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे. हे बघा, आता हे बघा, आता ही भेंडी भरून घ्यायची आहे. हे बघा, हे कट केलेलं आहे. ह्याच्यात हे मसाला चांगला दाबून असा स्टफ करायचा आहे. हे बघा, असा अजून एक दाखवते. हे बघा, ह्याच्यात असं चांगला दाबायचा म्हणजे बाहेर येत नाही. अशी स्टफ करायची आहे. इथं सगळी भेंडी भरून झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने चांगले दाबून भरायचे आहे. हे बघा, इथं एक छोटा चमचा तेल घातलेला आहे. त्याच्यात आता ही सगळी भेंडी घालून परतून घ्यायची आहे. भेंडी 2 मिनटं परतल्यानंतर हा राहिलेला सगळा मसाला ह्याच्यात घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे आणि 5 मिनटं भेंडी झाकून ठेवायची आहे शिजूपर्यंत. बघा, भेंडी चांगली शिजलेली आहे. हे बघा, आता याच्यात अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे. ही भरली भेंडी रेडी झालेली आहे. हे बघा, अशी ही आहे भरली भेंडी. हे बघा, हे बघा, इथं मी मिस्टरांचा टिफिन भरलेला आहे. हे आहे चपाती, हे आहे भरली भेंडी, हे आहे लेमन राईस. कशी वाटली माझी भरली भेंडीची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल. तर शौर्यच क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. मला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझ्या रेसिपीज शेअर करू शकता. माझ्या रेसिपीज आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर शौर्यच क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.